चला, आज आपण घेऊन आलो सायन्स पार्ट 1 महाराष्ट्र बोर्ड 10th क्लास चॅप्टर नंबर 2 क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट. आणि याच्या आधी 2 व्हिडिओ शूट झालेले आहेत, 2 व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. तर आता बघा हा पार्ट 3. तर आतापर्यंत आपण डिस्कस आहेत 3 जे की क्लासिफिकेशन एलिमेंट्सचे जे की कुठं ना कुठं ड्रॉबॅक्समध्ये आणि फेल झालेले आहेत. आता बघूया मॉडर्न पिरियड टेबल. ऑफकोर्स एक होतं पहिले रोबर्ट राईट्स, न्यूलँड्स लॉ, ऑक्टेव्हज लॉ अँड मेंडेलियस पिरियडिक टेबल. आता बघा मॉडर्न पिरियडिक टेबल, आणि हाच खूप इम्पॉर्टंट आहे सिलेबसमध्ये. मॉडर्न पिरियॉडिक टेबल. मला असं वाटलं की माझा अक्षर टायमानुसार सुधारत चालेल, पण इथं बिघडत चाललंय. बघू आपण सुधारण्याचा प्रयत्न करूच. मॉडर्न पिरियडिक टेबल सगळ्यात पहिले हा दिला कोण? हेनरी मोजले. ठीक आहे, टाइम वगैरे नाही काय सांगायचं मला, तरी पण बघा ऑफकोर्स मॉडर्न 90चा टाइम होता. तर काय म्हणतात, आतापर्यंत सगळे जे सायंटिस्ट होते त्यांनी सांगितलं होतं की जे काही एलिमेंट त्यांनी अरेंज केले अकॉर्डिंग टू ॲटॉमिक नंबर. यांनी एक एक्सरे परफॉर्म केला, त्याच्यामध्ये त्यांनी पाहिलं की ॲटम चार्ज जे स्ट्रॉंग पॉझिटिव्ह चार्ज आहे याच्या अराउंड कोण आहेत? इलेक्ट्रॉन्स आहेत. ऑफकोर्स हे नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स फिरत आहेत. आणि ऑफकोर्स हे नंबर ऑफ प्रोटॉन्स, या नंबर ऑफ इलेक्ट्रॉनची आणि प्रोटॉनची संख्या काय असते? इक्वल असते. आणि याच यांनी कन्सेप्टला नाव दिलेलं आहे आपलं झेड, दॅट इज ॲटॉमिक नंबर. ॲटॉमिक नंबर म्हणजे नंबर ऑफ प्रोटॉन्स ऑर इलेक्ट्रॉन्स. तर अशा प्रकारे मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये जर सांगायचं म्हटलं तुम्हाला तर लॉ काय निघाला? मॉडर्न पिरियॉडिक लॉ. तर हा खूप सिंपल लॉ आहे. दी chemical and physical properties of elements are periodic function of their atomic number. म्हणजे आता एलिमेंटच्या पिरियडिक चेंज होणाऱ्या प्रॉपर्टीज आहेत त्या मासवर डिपेंड नाही करत, ॲटॉमिक मासवर. त्या कशावर डिपेंड करतात? ॲटॉमिक नंबरवर. छान पिरियडिक टेबल तयार केला त्यांनी. मग ॲज पर दॅट जेवढ्या काही मेंडेलिव्हच्या डिमेरिट्स होत्या, जेवढ्या काही मेंडेलिव्ह किंवा अनसक्सेसफुल झाला होता ते काही गोष्टी समजून सांगण्यासाठी, तेवढ्यात त्यांनी या हेनरी या व्यक्तींनी पूर्ण, आपल्या सायंटिस्टनी पूर्ण ओव्हरकम करून आणल्यात. कुठं? मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये. तर सगळ्यात पहिले की हा पिरियडिक टेबल आहे का? या पिरियडिक टेबलमध्ये आपण जरा आता पूर्ण पिरियडिक टेबलमध्ये पूर्ण ए टू झेड आता बघणार फीचर्स. ठीक आहे, डोंट वरी, मी पिरियडिक टेबल काढणार, लक्षात ठेवणं पण सांगणार आहे कसं वगैरे. सध्याला एक एक पॉईंट मी लिहून देतो, ते बघा की काय आहे पिरियडिक टेबल. सगळ्यात पहिले कोणतं फीचर्स, त्याचे फीचर्स ऑफ मॉडर्न पिरियडिक टेबल. ओके, तर लक्षात ठेवा सगळ्यात पहिले होल पिरियडिक टेबल हे बनलेलं आहे अकॉर्डिंग टू कॉन्फिग्युरेशन ऑफ इलेक्ट्रॉन्स. म्हणजे आपण म्हणणार पिरियडिक टेबल is made up on the basis of electronic configuration of elements. काय म्हणतात? अरे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन, एलिमेंटचे जो इलेक्ट्रॉनिक कॉन्फिग्युरेशन करतो, ॲज पर दॅट आपला पूर्ण पिरियडिक टेबल तयार झालेला आहे. एक स्लाइटली आपण सगळ्या प्रॉपर्टीज वगैरे डिवाइड करणार आहोत. आता फीचर बघा. सगळ्यात पहिले ही पॉईंट नोट करून ठेवायचा की मॉडर्न पिरियडिक टेबलमध्ये फीचर्स काय सांगा म्हणून. तुम्हाला तसं तर पॉईंट पाहायचं म्हणून भरपूर निघतात, पण तुम्हाला 4 किंवा 5 जर पॉईंट लिहिले खूप झाले. बघा सेकंड पॉईंट, हा जे पिरियडिक टेबल आहे बघा, मॉडर्न पिरियडिक टेबल इज डिवाइडेड into 4 main ब्लॉक्स. हे जे मॉडर्न पिरियडिक टेबल आहे हे 4 ब्लॉक्स मध्ये डिवाइड झालेलं आहे. ओके, ते आर एस ब्लॉक, पी ब्लॉक, डी ब्लॉक
and L block. ओके, नोट करा. झालं? चला बघा, हे झाले यांचे सेकंड फीचर की आपला पिरियड टेबल जे मॉडर्न पिरियड टेबल आहे हा 4 मेन ब्लॉक्स मध्ये डिवाइड झालेला आहे. ठीक आहे, आणि याच्यामध्ये ना प्रत्येक ब्लॉकचे स्वतःचं एक स्पेसिफिकेशन आहे. डोंट वरी, मी सायमल्टेनियसली एवढं मस्त सांगतो ना सगळं, तुम्ही फक्त लक्षात ठेवा एक लाईक स्टोरी म्हणून काय ते चालू आहे ह्या त्या गोष्टी. ओके, तर बघा थर्ड पॉईंट फीचर आहे जे काही हॉरिझॉन्टल रोज इन दी मॉडर्न पिरियडिक टेबल. आता मी ऑफकोर्स शॉर्ट फॉर्म यूज करणार कारण मला लिहायचं भरपूर आहे. हॉरिझॉन्टल रोज इन द मॉडर्न पिरियडिक टेबल आर कॉल्ड, सगळ्यात माहिती जे मेंडलच्या पिरियडिक टेबल मध्ये म्हणलं होतं इथं पण काय म्हणणार आपण त्यांना, पिरियड्स. देर आर 7 periods in modern periodic table. किती पिरियड्स येतं? 7 पिरियड नंबर्ड फ्रॉम 1 to 7. असे किती पिरियड्स आहेत आपल्या पिरियड टेबल मध्ये? 1 2 3 जवळजवळ काढतो. 1 2 3 4 5 6 आणि 7. या अशा 7 पिरियड्स मध्ये आपला पिरियड टेबल डिवाइड झालेला आहे. हे झालं थर्ड फीचर. फोर्थ थिंग सांगायचं म्हणजे आपण सांगू शकतो फोर्थ थिंग काय, ऑफकोर्स वर्टिकल कॉलम इन दी मॉडर्न पिरियडिक टेबल आर कॉलम्स आर कॉल्ड ग्रुप्स. काय म्हणायचं त्यांना? ग्रुप्स म्हणायचं. आर कॉल्ड ग्रुप्स. सिमिलरली देयर आर 18 ग्रुप्स इन मॉडर्न पिरियडिक टेबल. मित्रांनो किती ग्रुप्स आहेत टोटल? 18 ग्रुप्स आहेत आपल्या मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये. आता 18 लाईन तशा उडं मारत बसा ना, समजून घ्या फक्त किती 18. 1 2 3 4 असे किती, एक ग्रुप, दुसरा ग्रुप, हा तिसरा ग्रुप. ठीक आहे, तर हे झालं ग्रुप बद्दल माहिती. ठीक आहे, तर हे काही फीचर्स चालू आहेत आपले. आता आपण एक एक जे ज्या गोष्टी आपण ऑलरेडी डिफाईन केल्यात, काय नाहीत, काय प्रॉपर्टीज आहेत, काय नाही, एक एक प्रॉपर्टी डिस्कस करत जाऊ प्रत्येक पिरियडिक टेबलच्या लाईनची, पिरियडिक टेबलच्या पार्टची. चला ठीक आहे, आता हा 4 पॉईंट झाला. 5th पॉईंट बघा, एलिमेंट्सला डिस्कस करू. आता एलिमेंट्स बघा, all metals mostly are right. Are left hand side of modern periodic table and all non-metals are mostly right hand side of modern periodic table. जर तुमच्यासमोर मी हा पिरियडिक टेबल ठेवला, हा बघा पिरियडिक टेबल आहे आपला. या पिरियडिक टेबलचा ही आहे तुमचे, तुम्ही असं बघणार ना, त्यामुळे ही आहे लेफ्ट साइड, ही आहे राईट साइड. तर तुम्हाला लेफ्ट साइडला, या पूर्ण लेफ्ट साइडला, मोस्टली लेफ्ट साइडला सगळे काय भेटतील? मेटल्स भेटतील. आणि या राईट साइडला, पूर्ण मोस्ट राईट साइडला जे इकडचे असतात ना ग्रुप्स वगैरे ते तिकडे काय असणार? तुमचे नॉन मेटल्स असतील. हे एक फीचर आहे आपल्या मॉडर्न पिरियडिक टेबलचं. बघा अजून आपण याच्यामध्ये 6 पॉईंट आता डिस्कस करू. आता हे झाले आपले फीचर झालेले आहेत, पहा ना. आता या 6व्या पॉईंट मध्ये वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट ब्लॉक्स. चला नाव टाकून अबाउट यस ब्लॉक. काय आहे आपला ब्लॉक? बघा डोंट वरी, ज्यावेळेस मी पिरियडिक टेबल सांगेल ना त्यावेळेस जेवढ्याही प्रॉपर्टी मी रिवाइज केले दाखवले आहेत मी सगळं सायमल्टेनियसली डिस्कस करत जाईल. घेऊ का पिरियडिक टेबल मी? एक मिनिट, जराच टाइम असेल तर. आता हे जे मी करायलो ना, हे तुम्ही कट करशील ना. मी काय म्हणलं घेऊ का, मी म्हणलो ना तुम्ही कट करायचं. आता मी ते मला एक जरा स्क्रीनशॉट घ्यायचा, टाइम तेवढाच लेकराचा काल आहे का नाही. यार पहिलेच करून टाकायला पाहिजे तुम्ही, आहे का नाही? टाइम बस.
हे खूप ब्लर झाला का रे? आता हा यायला ना, मग जाऊ तरी मला काय दाखवण्यासाठी एक्सप्लेन करण्यासाठी. हो यायला ओळख आहे. ठीक आहे, थांबा आता. पण खूप चमकायला सर ते. आता असं घ्या आता. मी पिरियड टेबल कॉपी केलेला आहे, कट केलेला आहे, बघू शकता तुम्ही. हा आहे आपला मॉडर्न पिरियड टेबल. डोंट वरी, मी तुम्हाला ड्रॉ करणार आणि लक्षात ठेवणं पण शिकवणार आहे. म्हणजेच बघा की हा काय दिलेला आहे. तर या पिरियड टेबलमध्ये तुम्ही बघू शकता, हे जे आपले दिलेलं आहे तुम्हाला, हे आहेत पिरियड सगळे. फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स आणि सेवन. आणि वर्टिकल कॉलम जे आहेत ना, फर्स्ट जे वर्टिकल कॉलम आहेत तुमचे, जे काही वर्टिकल कॉलम, इथून ते डबल पेन काम झालेली आहे त्यामुळे कलरची पाहू. हे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आणि हा बघा लास्टचा 18. हा 18 हे 18 ग्रुप्स आहेत. ठीक आहे, तुमचं खालचं काय नंतर बघा, पहिले लक्ष द्या. तर हे जे दोन आहेत, फर्स्ट ग्रुप आणि सेकंड ग्रुप, फर्स्ट ग्रुप आणि सेकंड ग्रुप, ते कसे कोणत्या ब्लॉकमध्ये येतात? एस ब्लॉकमध्ये. तीन ग्रुप, थर्ड ग्रुप पासून तर कोणपर्यंत? तुमच्या 10th ग्रुप पर्यंत. सॉरी, कोणता ब्लॉक येतो? डी ब्लॉक. ठीक आहे, आणि जे उरलेले तुमचे 6 ग्रुप आहेत, जे उरले 6 ग्रुप, 6 आणि हे 2 8 आणि मला ते 10 किती 18. हे 6 जे आहेत हे ग्रुप, हे कशामध्ये येतात? पी ब्लॉक मध्ये येतात. आणि लास्ट लाईन दोन शेवटचा एक ब्लॉक आहे, त्याला आपण म्हणतो हे ब्लॉक. तो डिफरंट दोन कॅटेगरीमध्ये डिवाइड आहे. ऑफकोर्स त्याला आपण डिस्कस करणार आहोत. काय काय प्रॉपर्टीज, काय काय नाही, सगळं बघूया की या एलिमेंटच्या काय प्रॉपर्टी येतात. हा आता मी जेवढे पॉईंट डिस्कस केले ना, मी त्याच्याबद्दल माहिती सांगते हा तुम्हाला. बघा सगळ्यात पहिले की तुम्ही मोस्टली बघा लेफ्ट साईडला, बघा लेफ्ट साईडला तुम्ही जर पाहिलं तर इतकं पूर्ण लेफ्ट साईड आहे, पूर्ण मेटल्सची आहे. पूर्ण लेफ्ट साईड ही काय आहे? मेटल्स आहेत पूर्ण. बट तुम्ही जर राईट साईड पाहिली इथून बघा, तुम्ही एक झिगझॅग लाईन दिली आहे बघा, ही झिगझॅग लाईन. हे मी सांगणार आहे फीचर्समध्ये पुढं, पण सध्या आपण आता ग्रुपमध्ये डिस्कस करू. ही जी झिगझॅग लाईन आहे, ही एलिमेंट्सला मेटल्स आणि नॉन मेटल्सला काय करते? सेपरेट करते. आणि या झिगझॅग लाईनच्या वर जेवढे एलिमेंट्स आले आहेत, जेवढेही, ते कोण आहेत? मेटलॉइड्स आहेत. ऑफकोर्स ते पॉईंट लिहून द्यायचा आहे, जस्ट मी सांगत आहे. बघा चला आता एक एक पॉईंट बघू आपण. एस ब्लॉक काय आहे बघा, आता मी म्हणणार इट इज मेड अप फ्रॉम 2 groups. Group first and group second. बघा सगळ्यात आता ग्रुप फर्स्ट बघा. ग्रुप काय आहेत? ग्रुप फर्स्ट ऑल एलिमेंट्स except hydrogen are called alkali metals. जे काही ग्रुप वन आहे, हायड्रोजन असून सगळ्या कुठल्या मेटल्सला कोणते मेटल्स म्हणायचे? अल्कली मेटल्स. काय रिझन याच्या मागे अल्कली मेटल्स म्हणायचं? त्याच्या मागे एक रिझन आहे छोटंसं बघा. when their oxides reacts with water to form strong bases. ज्यावेळेस ऑफकोर्स तुम्ही एकच लिहिलं असेल, ज्यावेळेस त्यांचे ऑक्साइड्स हे कोणासोबत रिॲक्ट करतात? कोणासोबत? वॉटर सोबत. ऑक्साइड्स आता सांगितलं मेटॅलिक ऑक्साइड्स काय आहेत काय नाही ते. ज्यावेळेस त्यांचे ऑक्साइड्स कोणासोबत रिॲक्ट करतात? बेसेस सोबत. they form bases. They form bases. These bases are called alkalis. Strong bases जसं की LiOH, NaOH, KOH. मित्रांनो, या बेसेसला स्ट्रॉंग बेस म्हणायचं आणि यांचं नाव काय आहे? अल्कलीज. सो दॅट्स वाय ग्रुप फर्स्ट आफ्टर नेम दिस अल्कली मेटल्स. कारण की ते काय फॉर्म करतात? स्ट्रॉंग मेटल ऑक्साइड, हायड्रो ऑक्साइड्स.
दॅट इज कॉल्ड बेसिस, स्ट्रॉंग बेसिस फॉर्म करतात. ओके, हे झाली ग्रुप फर्स्ट बद्दल माहिती. ऑफकोर्स आता एक इथं ग्रुप बद्दल गोष्ट सांगायची होती तुम्हाला. प्रॉपर्टीज ऑफ ग्रुपमध्ये आपण बघणारच आहोत काय काय नाही, पण जस्ट एक छोटीशी गोष्ट म्हणून सांगितली तर ग्रुपमध्येच मी माहिती सांगून टाकतो, पुढे कशाला जास्त टाइम वाढायचा. ग्रुपचे काय बघा, प्रॉपर्टीज ऑफ ग्रुप म्हणजे ग्रुपचे स्पेसिफिकेशन. ग्रुप्स all elements in the same group have same chemical properties. बघा दिले कोणताही ग्रुप धरा तुम्ही, ग्रुप फर्स्ट धरा, सेकंड धरा, फोर्थ, कोणताही. जर एका ग्रुपमध्ये जर एलिमेंट असतील, एक्झाम्पल मी फर्स्ट ग्रुप धरला, फर्स्ट ग्रुपमध्ये एलिमेंट कोणकोणते आहेत तुमचा आहे लिथियम, सोडियम, पोटॅशियम, ठीक आहे, रुबिडियम, फ्रान्सियम, सीसियम राहिला, वॉटेवर. हे जे एलिमेंट्स आहेत या ऑल एलिमेंटची केमिकल प्रॉपर्टी काय राहील, सेम राहील. ही ग्रुपचे स्पेसिफिकेशन आहे, ग्रुपची प्रॉपर्टी लक्षात ठेवा. ग्रुपची प्रॉपर्टी काय, तर जे काही एलिमेंट एका ग्रुपमध्ये असतील त्यांची केमिकल प्रॉपर्टी काय राहील, सेम. हे झालं ग्रुप बद्दल पहिली माहिती. ऑफकोर्स ग्रुप फर्स्ट बद्दल सांगत आहे, त्यामुळे ग्रुप बद्दल मला माहिती द्यावं लागत आहे. बघा चला नोट करा. तर इकडे जरा सर्व करतो मी वाट पोर्शन पूर्ण पेजेस करतो. बघा सेकंड ग्रुप बद्दल प्रॉपर्टी आणि ग्रुप बद्दल माहिती चालू आहे. सेकंड ग्रुप बद्दल गोष्ट चालू आहे. तर सांगायचं म्हणजे की elements in the same group, elements in the same groups have same valency. बघा ज्या ग्रुपमध्ये जे एलिमेंट आहे त्यांची व्हॅलेन्सी काय राहते, सेम राहते, ती बदलत नाही. आता सेम आपण फर्स्ट ग्रुप बघत आहोत. मी जर म्हटलं ग्रुप फर्स्ट, मी म्हटलं तुमचा काय ग्रुप फर्स्ट, या ग्रुप फर्स्टची सगळ्या एलिमेंटची जी व्हॅलेन्सी असणार ती काय असणार, एक असणार. काय असणार, एक. व्हॉट इज व्हॅलेन्सी, हा लागतो व्हॅलेन्सी टॉपिक. व्हॅलेन्सी टॉपिक मी थोड्या वेळानंतर, सध्या मी पिरियड टेबलचे ग्रुप्स आणि पिरियड्स बद्दल माहिती सांगत आहे. आपण नंतर चेक करू की व्हॅलेन्सी काय असते. ऑफकोर्स मला सांगायचं आहे व्हॅलेन्सी काय, याच्याशिवाय तुम्हाला प्रॉपर्टी डिस्कस होणारच नाही. सिमिलर वे ना, आता येऊत आपण ग्रुप सेकंड. आता हे ग्रुप बद्दल माहिती आहे, तर ग्रुप सेकंड. आता ऑफकोर्स सेकंडची तुम्हाला समजेलच की सगळ्या काही एलिमेंट जे काही ग्रुप सेकंड मध्ये एलिमेंट्स आहेत सगळे ऑल एलिमेंट्स in second group are called alkali earth metals. हे एमसीक्यू ला नाव विचारले जातात. अल्कली मेटल्स कोणते, अल्कली अर्थ मेटल्स कोणते. ग्रुप सेकंडला सिंपल काय नाव पडलंय, अल्कली अर्थ मेटल्स. ओके, आणि ऑब्विसली याची प्रॉपर्टीज, केमिकल प्रॉपर्टीज सगळ्याची सेम असणार. एक्झाम्पल सांगायचं म्हणजे तुम्ही बघू शकता मॅग्नेशियम, कॅल्शियम एक्सेट्रा एक्सेट्रा. तर आपण जर या बेरिलियम पण घेऊ शकतो, जाऊ द्या दोनच घ्या. मी यांची जर ऑक्सिजन सोबत रिॲक्शन केली Mg+O2 तर लक्षात ठेवा मला भेटणार MgO. सिमिलरली मी कॅल्शियमची रिॲक्शन केली कोणासोबत, ऑक्सिजन सोबत, तर मला भेटणार CaO, कॅल्शियम ऑक्साईड. तर माझी केमिकल प्रॉपर्टी काय झाली, सेम मॉलिक्युलर फॉर्म्युला तयार झाला. सो केमिकल प्रॉपर्टी काय झाली, सेम. तर हे झाली ग्रुपची सेकंडची माहिती. ऑफकोर्स द व्हॅलेन्सी ग्रुप सेकंड बद्दल, व्हॅलेन्सी ऑफ ग्रुप सेकंड इज 2. कारण की जेवढा ग्रुप नंबर असतं तेवढी रॅन्डमली काय कन्सिडर करा, व्हॅलेन्सी कन्सिडर करा. ठीक आहे ना. फक्त पहिल्याच 2-3 ग्रुपसाठी व्हॅलिड आहे, प्रत्येक ग्रुपची अशी गोष्ट नसती. पण जेवढा ग्रुप नंबर आहे तेवढी त्याची व्हॅलेन्सी. पण पहिल्या दोनच एस ब्लॉकच्या केसमध्येच आहे. जर एस ब्लॉक मध्ये म्हटलं तर सिंपल रिपीट आहे एस ब्लॉक्सवर. एस ब्लॉक म्हटला मी तर एस ब्लॉक सरळ सरळ सर दोन ग्रुपमध्ये तयार झालेला आहे, ग्रुप पहिला आणि ग्रुप सेकंड. ठीक आहे, तर याला म्हणायचं काय, अल्कली. याला म्हणायचं अल्कलाइन अर्थ मेटल. का म्हणतात तेवढं काही डिफरन्स जाणार नाही. आता मी एक गोष्ट सांगितली, अल्कली मेटल्स. ओके, आणि याची व्हॅलेन्सी आहे 1, याची व्हॅलेन्सी आहे 2. बस इम्पॉर्टंट टर्म आहे व्हॅलेन्सी वगैरे काय ते बघून टाक. तर हे झाला कोणता ग्रुप
सॉरी कोणता ब्लॉक, एस ब्लॉक. ओके, तर आज मी पूर्ण माझा टोटल फोकस ठेवणार मॉडर्न पिरियडिक टेबलवर. त्यात काय काय गोष्टी असतात काय काय नाही तेच बस इनफली तेच एक्सप्लेन करणार आहे. पण यांची पिरियडिक ट्रेड्स, मग ग्रुपमध्ये कोणत्या प्रॉपर्टी कशा बदलायल्यात, पिरियड्समध्ये कशा बदलायल्यात ते आपण नंतर बघणार आहोत. ते लास्ट व्हिडिओ असेल आपला. चला बघा, तर हे झालं एस ब्लॉक बद्दल. ऑफकोर्स आपला नेक्स्ट ब्लॉक कोणता आहे, तर आता मला माहित नाही कोणती प्रॉपर्टी चालू आहे, कितव्या नंबरची होती, जाऊ दे, मी सरळ म्हणतो आता कोणता ब्लॉक. नेक्स्ट डी ब्लॉक. डीच्या नंतर पी ब्लॉक आहे ना, सॉरी, डी ब्लॉक एलिमेंट्स. बघा कोणते एलिमेंट्स, डी ब्लॉक एलिमेंट्स लिहून ठेवायचं. सगळ्यात पहिला पॉईंट डी ब्लॉक बद्दल. डी ब्लॉक, ऑल एलिमेंट्स इन डी ब्लॉक आर मेटल्स. ही गोष्ट फिक्स ठेवायची. जेवढेही एलिमेंट्स आहेत डी ब्लॉकच्या याच्यामध्ये येणारे, डी ब्लॉक मध्ये येणारे जेवढे एलिमेंट्स आहेत ते काय सगळे एलिमेंट्स मेटल्स आहेत. एक्झाम्पल तुम्ही इथे बघू शकता. हा तुमचा एवढा डी ब्लॉक आहे. हे एवढा हे डी ब्लॉक आहे पूर्ण. तर हा जे डी ब्लॉक आहे पूर्ण सगळे काय एलिमेंट्स आहेत. या स्कॅन्डियम पासून तर शेवटच्या सीएम पर्यंत. कॉपर आहे सीएम, काय कॉपर आहे नाव दिसणार मला. इथून तर इथपर्यंत जेवढे एलिमेंट्स आहेत सगळे काय आहेत, मेटल्स आहेत. याच्यामध्ये एकही नॉन मेटल नाही. ठीक आहे. नेक्स्ट गोष्ट की म्हणजे या डी ब्लॉकच्या एलिमेंट बद्दल दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे की ऑल एलिमेंट्स आर कॉल्ड इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स. जेवढेही एलिमेंट्स या डी ब्लॉक मध्ये आहेत तेवढ्या एलिमेंट्सला काय म्हणतात, इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स म्हणतात. मी डी ब्लॉक बद्दल माहिती घेतलेली. ठीक आहे. कोणते एलिमेंट्स, इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स म्हणायचं. ओके, तर नोट केलं का माहित नाही, चला नोट करा. हा, नेक्स्ट आता ब्लॉक आता याच्यामध्ये तुम्हाला कळत आहे की बरेचसे ग्रुप आहेत, 10 ग्रुप आहेत. तर 10 ग्रुपची माहिती तर मी सध्याला बसणार नाही की हा स्कॅन्डियमच्या काय प्रॉपर्टीज वगैरे. आपल्याला एलिमेंट पहिला तेच करायचे, पण सध्याला बेसिक माहिती घ्यावी आपण. ही झाली सेकंड प्रॉपर्टी. वाय द एलिमेंट्स आर कॉल्ड ट्रान्झिशन एलिमेंट. ह्याच्यात एक गोष्ट सांगू शकतो कारण आपल्याला ओल्ड सिलेबसमध्ये ही गोष्ट होती बघा. जर तुम्ही दहावीचं बोर्डचं जरी पण जुनं 2015 टाईपचं जर बुक घेतलं ना, त्याच्यामध्ये एकदम मस्त असे पॉईंट वाईज एक्सप्लेनेशन दिलं होता. दहावीच्या बोर्ड यावेळेस जरा सिलेबस त्यांनी मॉडर्न केला. कारण एलिमेंट आमच्या वेळेस 2016 माझी दहावी झालेली होती, त्यावेळेस तेवढे एलिमेंट डिस्कवर नव्हते. आय थिंक सो हो, शेवटचे 7-8 एलिमेंट बाकी होते, पण आता टोटल डिस्कवर झाले आणि लॅबमध्ये तयार केले ते. सो सिलेबसला मग त्यांनी अल्टर केलं, मॉडर्न केलं जरासं. तर वाटेमध्ये बघा, तर हा जरा थर्ड पॉईंट अबाउट डी ब्लॉक. बघा ट्रान्झिशन एलिमेंट का म्हणायचं त्याला. ट्रान्झिशन, ऑल एलिमेंट्स आर कॉल्ड, सॉरी मित्र, ट्रान्झिशन एलिमेंट्स, इनर ट्रान्झिशन, मिस्टेक सॉरी, ट्रान्झिशन एलिमेंट्स होत असते. सापडली सर, चुकी झाली, चुकी शिकवलं नाही होता असं मिस्टेक द्या. बघा ट्रान्झिशन एलिमेंट्स का म्हणायचं ट्रान्झिशन एलिमेंट. बघा outermost orbits of elements, such elements of such elements are not completely, there are some mistake as they are not completely filled. 2 outermost orbitals are empty for such एलिमेंट्स. बघा यांना ट्रान्झिशन एलिमेंट म्हणतात की शेवटचे जे काही ऑर्बिटल्स आहेत या डी ब्लॉकच्या त्या कम्प्लिटली फिल्ड नसतात. आता ऑर्बिटल्स म्हणजे काय, 11चा टॉपिक आहे, पण जरा लक्षात ठेवा की डी ब्लॉकचं मी जरासं एक बेसिक सांगायचा प्रयत्न राहिलो की इमॅजिन करा की इलेक्ट्रॉन असे फिल्ड काय त्याच्यामध्ये. ओके, तर शेवटचे ऑर्बिटल असणार ना, शेवटचे त्याचे जरासे मोठे ऑर्बिटल्स असणार अशा. ओके ना, मग याच्यामध्ये काय इलेक्ट्रॉन असणार, याच्यात काय असणार, याच्यात काय असणार. तर ह्या शेवटच्या ज्या 2 असतील ना, ह्या 2 ह्या इनकम्प्लिटली फील्ड असणार. त्यामुळे आपण यांना ट्रान्झिशन एलिमेंट्स म्हणतो. ओके,
तर हे आता समजून तेवढं नाही मला हे सांगायची तर गोष्ट नव्हती, पण तरी पण जरा बेसिक म्हणून जरा सांगायचं काय सांगायचं जरा माहिती आहे म्हणून सांगावं म्हटलं. पण तरी पण की यांच्या लास्टच्या 2 ऑर्बिटल इनकम्प्लिटली फील्ड असतात, म्हणजे की कम्प्लीट फील्ड नसतात. ऑर्बिटल्स काय असते 11th ॲटॉमिक स्ट्रक्चरमध्ये आपण ब्रीफली बघणार आहोत. ओके, तर हे आहे डी ब्लॉक बद्दल माहिती. सगळ्यात पहिली गोष्ट की एलिमेंट्स काय असतात, सगळे मेटल्स असतात. दुसरी गोष्ट एलिमेंट्सला काय म्हणतात, ट्रान्झिशन एलिमेंट्स म्हणतात. थर्ड गोष्ट की या ट्रान्झिशन एलिमेंटचे आउटर मोस्ट ऑर्बिटल 2 कम्प्लिटली फील्ड म्हणजे 2 फील्ड होणं बाकी असतात, कम्प्लिटली फील्ड नसतात. ओके, तर हे आहे डी ब्लॉक. आता नाव वी आर गोइंग टू डिस्कस एफ ब्लॉक. इथंच लिहू का, चला नोट करा. हां बघा, हे आहे तुमचा एफ ब्लॉक. बघा एफ ब्लॉक, एफ ब्लॉक. एफ ब्लॉक मध्ये पण ऑल एलिमेंट्स इन दी एफ ब्लॉक आर कॉल्ड इनर transition elements and all are metals. बघा एफ ब्लॉक मध्ये सगळे एलिमेंट्स जेवढे आहेत त्यांना इनर ट्रान्झिशन एलिमेंट म्हणायचं, आणि सगळे जे एलिमेंट आहेत ते कसे आहेत, मेटल. बघा सेकंड पॉइंट आपको सुना, ठीक है. सेकंड पॉइंट बघा, एफ ब्लॉक contain 2 series. A block contain 2 series. First, actinides, आणि सेकंड सिरीजचं नाव आहे लॅन्थिनाइड्स. ठीक आहे, फर्स्ट सिरीज काय आहे, ऍक्टिनाइड्स आहे, आणि सेकंड सिरीज काय आहे, लॅन्थिनाइड. लेट मी शो यू. आणि ऑफकोर्स दे हॅव सेपरेट प्लेस इन द मॉडर्न पिरियोडिक टेबल. इथे लिहून देतो, they have separate place in modern periodic table. आपल्या दिलेल्या पिरियोडिक टेबल मध्ये काय आहे, त्याला एक सेपरेट प्लेस आहे. हा पिरियोडिक टेबल तुम्ही बघू शकता. हे बघा खालचे एकदम बॉटम, पिरियोडिक टेबलच्या बॉटम मोस्ट साईडला ही जी सिरीज आहे ही कुठून सुरू होत आहे बघा, एलिमेंट ॲटॉमिक नंबर 58 पासून, आणि हे लॅन्थिनाइड सुरू आहे, आणि एलिमेंट ॲटॉमिक नंबर 87 पासून कोणती सिरीज सुरू व्हायली तुमची, सॉरी 89 पासून कोणती सिरीज व्हायली, ॲक्टिनाइडची सिरीज व्हायली. तर जे काही इथं यांना स्टार हॅश वगैरे दाखवलेलं आहे, सेपरेट 14 एलिमेंट्स 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 सुरुवातीतून व्हायली लगभग 15च. प्रत्येक मोजतो 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. तर कम्प्लीट एका सिरीजमध्ये 15 एलिमेंट्स इन्क्लूड होत आहे. स्टार्टिंग विथ फर्स्ट एलिमेंट धरलं जर आपण, तर 14 फर्स्टला सोडलं तर 14 एलिमेंट ॲक्टिनाइडचे आणि 14 एलिमेंट्स लॅन्थिनाइडचे. पण फर्स्टला कन्सिडर करून जर पाहिलं तर 15 एलिमेंट दोन्ही सिरीजमध्ये इन्क्लूड व्हायला येतात. एकाच रो मध्ये सगळे एलिमेंट्स आहेत, आणि एकाच खालच्या पण सिरीजचे सगळे एलिमेंट एकाच रो मध्ये आहेत. दोन वेगवेगळ्या अशा किंवा 2 किंवा 3 किंवा 4 अशा नाही. याच लाईनमध्ये इथून जर तुम्ही सुरू केलं, इथून जर तुम्ही एलिमेंट्स पाहिले तर इथून एलिमेंट्स जाणं सुरू होणार, तर सगळे असे असणार. पण आता हे पिरियोडिक टेबल जर आपण ते ऍड केलं असते तर हे ग्रुप्स खूप वाढत होते ना. सो त्याच वाय त्यांना काय दिली, सेपरेट जागा दिली लॅन्थिनाइड्स आणि ॲक्टिनाइड्सला. चला लॅन्थिनाइडला बघूया की सुरुवात करून लॅन्थियम आणि ॲक्टिनियम पासून. लॅन्थिनियम आणि ॲक्टिनियम पासून यांची सुरुवात झाली. तर ही झाली लॅन्थिनाइड. तर आपण बघूया जे काही एलिमेंट स्टार्टिंग व्हायले ते व्हायले कशापासून, लॅन्थिनियम पासून, दॅट इज लॅन्थिनियम. आणि ॲक्टिनाइड सुरुवात व्हायली एसी ॲक्टिनियम पासून. ठीक आहे, हां ॲटॉमिक नंबर तुम्ही सांगू शकता कुठून सुरू व्हायला, तर 57 58 नंतर मग 57 आणि हा 89. हा 57 पासून स्टार्ट व्हायला, हा 89 पासून. लक्षात ठेवायची गोष्ट इम्पॉर्टंट आहे, सांगणं म्हणजे विचारतो. तर हे आहे आपला एफ ब्लॉक. आणि हा याच्यामध्ये अजून प्रॉपर्टी सांगायची बघा, ऑल ॲक्टिनाइड्स आर called radioactive elements.
जेवढेही ऍक्टिनाइड्स आहेत, जेवढेही सगळे ऍक्टिनाइड्सला काय म्हणतात, रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट्स म्हणतात. व्हॉट आर रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट्स, ते एक नवीन टॉपिक आहे, नंतर बघू. ठीक आहे, पण सध्या लक्षात ठेवा ते आर हायली अनस्टेबल एलिमेंट्स. जेवढे ऍक्टिनाइड्स आहेत ते काय आहेत, रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट्स आहेत. ऑल लॅन्थिनाइड्स अँड actinides are called heavy element. यांनाच काय म्हणायचं, हेवी एलिमेंट सुद्धा म्हणतात. म्हणायचं पण म्हणतातच, हेवी एलिमेंट सुद्धा आहेत. तर हे काही पिरियॉडिक टेबलचे फीचर्स होते की तुमचा पिरियडिक टेबल हा असा बनलेला आहे, ह्या गोष्टी आहेत. ओके, चला आता आपण लर्न करू तर पिरियडिक टेबल म्हणजे आपण तयार करून बघू तर पिरियडिक टेबल तयार करायचा कसा आहे, म्हणजे आपण लक्षातच ठेवू शकतो. मोस्टली तुम्हाला सांगतो मित्र, जास्ती काय लक्षात ठेवायची गरज नाही आहे. लक्षात ठेवा फक्त एस ब्लॉक, डी ब्लॉकची पहिला जे काही पिरियड आहे ते, दॅट इज की तुमचा फोर्थ पिरियड डी ब्लॉकसाठी, आणि नंतर की तुमचे जे काही पी ब्लॉकचे एलिमेंट आहेत ते. ऑफकोर्स 10th ला या एफ ब्लॉक बद्दल तेवढी माहिती येत नाही, डी ब्लॉक बद्दल पण तेवढी माहिती विचारली जात नाही, पण एस ब्लॉक वरती क्वेश्चन आणि पी ब्लॉक वरती क्वेश्चन ते विचारल्या जातात. ओके, तर सांगणं याच्यामुळे इम्पॉर्टंट आहे हे सगळं की थिअरी आहे, जेवढं जास्त लिहिसाल तेवढं बेस्ट फायदा आहे. आणि ओन लँग्वेजमध्ये लिहायचं, रट्टा मारायचा नाही, कोणती गोष्ट समजून घ्यायचं की हा कशामुळे त्याला काय म्हणलं काय नाही ते वगैरे वगैरे त्या गोष्टी. तर आता मी सांगतो तुम्हाला की तुम्ही फर्स्ट एफ ब्लॉकचा ग्रुप किंवा सेकंड एफ ब्लॉकचा एस ब्लॉकचा ग्रुप कसा रिमेंबर करायचा. ओके, तर तुम्ही जरा सजेस्ट करतो गोष्टी. आणि ॲटॉमिक नंबर पण कशा लक्षात ठेवा ते पण सांगतो तुम्हाला गोष्ट की ॲटॉमिक नंबर तुम्ही कसं लक्षात ठेवू शकता पूर्ण. आणि जे काही ग्रुप आहे जेव्हा जे काही आता बघा हे जे दिलेलं तुम्हाला फर्स्ट दिलेला जे तुम्हाला ग्रुप आहे बघा, पहिल्या नंबरचा ग्रुप आहे आपला. व्यवस्थित बघा, आता मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. तर काय करायचं, इथे काही नंबर्स लक्षात ठेवा. ऑफकोर्स ते 9 गोष्ट तुम्हाला ऑलरेडी सांगितले होते एक पण कॉन्फिगरेशन मध्ये. आणि हे नंबर्स आहेत बघा, नथिंग बट 2, 8, 8, 18, 18, 32. बघा हे ग्रुपसाठी पाहिजे नंबर. कसं मित्रो, ग्रुपसाठी कोणत्याही ग्रुपमध्ये जर तुम्ही फर्स्ट एलिमेंट कन्सिडर केला अकॉर्डिंग टू पिरियड नंबर लक्षात ठेवायचा. बघा इथे 1, 2, 3, 4, 5, 6 तुमचा फर्स्ट पिरियड सोडून बघा व्यवस्था आहे का, फर्स्ट पिरियड सोडून 2 म्हणजे कोणता पिरियड, 2 नंबरचा, हा 3 नंबरचा, हा 4 नंबरचा, हा 5 नंबरचा, हा 6 नंबरचा आणि हा 7 नंबरच्या पिरियडसाठी व्हॅलिड असणारा नंबर आहे. म्हणजे 1 नंबरसाठी आपण तिथून ऍड करत जाणार, 1 नंबरपासून 2 नंबरपासून 3 नंबरपासून. म्हणजे जर तुम्ही हा नंबर पहिल्या पिरियडमध्ये ऍड केला तर तुम्हाला दुसऱ्या पिरियडचा ॲटॉमिक नंबर भेटणार एलिमेंटचा. गोष्ट समजली नाही समजली आहे ना मला काय परत बघा. जर मी हा 2 नंबर बघा तुम्ही काय का, हा 2 नंबर मला ॲटॉमिक खालचे जे पिरियड नंबर आहेत ना, मला हे ॲटॉमिक नंबर भेटणार या पिरियड नंबर सगळ्या. कसं व्यवस्था आहे का आता, व्यवस्था आहे का आता बघा. अरे हो, मला हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर पाठ आहे. लक्षात ठेवा हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर किती मित्र, 1. 1 हा हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर आहे. सरळ मी या 1 मध्ये किती ऍड करणार, 2 ऍड करणार, तर मला खालचा ॲटॉमिक नंबर भेटणार किती, 3. भेटला का लिथियमचा ॲटॉमिक नंबर 3. पाठ करायचं नाही, स्मार्ट लर्न करायचं, स्मार्ट. बघा जर तुम्ही आता ऑफकोर्स हा 2 जर 8 नंबर तुम्ही ऍड केला तुम्हाला कोणता एलिमेंट भेटणार, 3rd नंबरच्या पिरियडचा एलिमेंट भेटणार. ओके, किती नंबरच्या, 3rd. चला या 3 मध्ये किती ऍड करा, आता 3 मध्ये किती ऍड करायचं, 8 ऍड करायचं. बघा सर किती याची व्हॅल्यू आली, 11 विच इज द ॲटॉमिक नंबर ऑफ सोडियम. कोणताही इकडचा एलिमेंट घ्या तुम्ही, कोणताही, तुम्हाला ते जे काही एलिमेंट्स होते व्हॅरी होत चालले तुम्हाला ऍज पर दॅट तुम्हाला ॲटॉमिक नंबर आणि ॲटॉमिक मास भेटणार म्हणजे भेटणार. इथं पण तुम्ही बघसाल बोरॉनचा ॲटॉमिक नंबर आहे किती, 5. बोरॉनचा ॲटॉमिक नंबर 5 आहे. हे ऑफकोर्स सेकंड याच्यामध्ये, सेकंड म्हणजे आपल्याला थर्डचा पाहिजे किती ऍड करायचे, 8 ऍड केल्यावर किती भेटणार, 13. किती भेटणार, 13. समजलं ना. ऑफकोर्स हे काही नंबरसाठी व्हॅलिडिटी आहे असं नाही की पूर्ण. इथं जरा ट्रान्झिशन सिरीज स्टार्ट होते म्हणजे तिथं जरा असं खाली वर होतात, पण इकडच्यासाठी ऑफकोर्स पूर्ण नंबरसाठी व्हॅलिड आहे गोष्ट. बघू शकता तुम्ही, चेक पण करा, ऍड पण करा जा, तुम्हाला बघायचं आहे. सेकंड बघा 11 मध्ये जर तुम्ही परत काय केले, 8 ऍड केले, काय केले परत 8, तर तुम्हाला किती भेटणार, 19 भेटणार विच इज द ॲटॉमिक नंबर ऑफ पोटॅशियम. बघा मला जर एक हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर माहित झाला 1, किती आहे 1.
मी राईटला जर गेलो तर मला ऑफकोर्स 2 हेलियम, नंतर परत लेफ्टला मी माझ्या पिरियडमध्ये परत आलो तर हे असं ते तर पाठ करणं अवघड झालं ना, पण मला उभं सरळ ग्रुप वाईज मी पाठ करू शकतो. तर मी फर्स्ट एस ब्लॉकमध्ये कसं लक्षात ठेवायचं तुम्हाला सांगत आहे. ओके, 19 मध्ये आता तुम्ही ऍड करा किती 18, किती भेटणार तुम्हाला 37. खाली का नाही गोष्ट. नंतर परत 37 मध्ये तुम्ही ऍड करा 55, म्हणजे लास्टला 55 मध्ये 32 ऍड करा, किती भेटणार 87. बघा अशा प्रकारे हे नंबर्स युजफुल आहेत तुम्हाला फर्स्ट एस ब्लॉकला डिफाईन करण्यासाठी. फर्स्ट एस ब्लॉकला डिफाईन करा आणि ऑब्वियस आहे तुम्हाला येणारे पुढचे जे एलिमेंट्स आहेत ते आरामात भेटत जातील किंवा त्यांच्या ॲटॉमिक मासेस भेटत जातील. तर हे नंबर लक्षात ठेवायचं 2 8 8 18 18 32. आणि ऑफकोर्स ॲज पर दॅट 9 बोर्डचा फॉर्म्युला होता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन करण्यासाठी. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण 2n² नुसार केलं होतं. पहिल्या ऑर्बिटमध्ये 1 ठेवा 2 इलेक्ट्रॉन, दुसऱ्या ऑर्बिटमध्ये बघा 2 × 4 आहे 8 इलेक्ट्रॉन, थर्ड ऑर्बिटमध्ये 3 × 2 18, नंतर 32. हेच ते कॉन्फिगरेशनच आहे. आणि सगळ्यात पहिलाच फीचर सांगितलं होतं मी, होल पिरियडिक टेबल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनवर बनलेलं आहे. आता तुम्हाला मॅजिक समजते की काय काय गोष्टी आहेत, काय काय नाही व्यवस्थित आहे. आता एस ब्लॉक काय आहे काय नाही. आता ऑफकोर्स तुम्हाला इथं जरा फार बेसिक समजलं असेल तर रिलीज करतो मी काही गोष्टी. बघा सेकंड, ठीक आहे. बघा आता इथे तुम्हाला सेकंड सांगायची गोष्ट म्हणजे सेकंड गोष्ट अशी आहे मित्र हो, बघा हे एस ब्लॉक आहे ना, हे एक ऑर्बिटलला डिफाईन करते, त्याला एस ऑर्बिटल म्हणतात. ओके, तर याची मॅक्झिमम कॅपॅसिटी एस ऑर्बिटल ना, एस ब्लॉक मॅक्झिमम ऑर्बिटल म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मध्ये होते. आणि मी फक्त सांगतो तुम्हाला काय एस ब्लॉक, तर फक्त 2 इलेक्ट्रॉन एस ऑर्बिटल मध्ये बसू शकतात. किती इलेक्ट्रॉन? फक्त 2. सो दॅट्स वाय या ब्लॉकमध्ये आपल्याला असे एलिमेंट्स आलेत, असे 2 ग्रुप आलेत ज्यांच्या आउटरमोस्ट शेलमध्ये व्यवस्थित आहेत. आउटरमोस्ट शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन्स आहेत? एक्झॅक्ट 1 or 2. म्हणजे यांची व्हॅलेन्सी 1 किंवा 2 राहील ही गोष्ट. आणि ऑफकोर्स त्याची कॅपॅसिटी किती इलेक्ट्रॉनची? 2. तर म्हणून ग्रुपची जर 1 आणि 2 ग्रुप आहेत. पण वेळात जर तुम्ही डी ब्लॉक बघितला तर डी ट्रान्झिशन शेलच आहे, ऑर्बिटल आहे. या ऑर्बिटल मध्ये नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स किती होऊ शकतात? 6 इलेक्ट्रॉन होऊ शकतात. सो दॅट्स वाय 10 इलेक्ट्रॉन होऊ शकतात. सो दॅट्स वाय यांच्यामध्ये किती ग्रुप झालेले आहेत? 10. आणि आपला जे पी आहे, पी ब्लॉक, पी ऑर्बिटल मध्ये किती इलेक्ट्रॉनची कॅपॅसिटी आहे? 6 इलेक्ट्रॉन मॅक्झिमम बसतात पी ब्लॉक मध्ये. याच्यामध्ये किती ब्लॉक पाहिले? 1 2 3 4 5 6 ब्लॉक पाहिले. मी ऑफकोर्स जरा पुढची गोष्ट सांगायला जी की तुम्हाला समजणार नाही तेवढी, पण तरी एक गोष्ट आहे माणसाला माहिती पाहिजे. आणि नंतर एफ ब्लॉक, एफ या ऑर्बिटल, एफ हे ऑर्बिटल आहे, याच्यामध्ये 14 इलेक्ट्रॉन असतात. किती इलेक्ट्रॉन असतात? 14. सो दॅट्स वाय जर आपण पहिला हे सुरुवात सोडली तर इथून येणार 1 2 3 14 ग्रुप्स एफ ब्लॉक मध्ये इन्क्लूड आहे. The number of groups are assigned due to the capacity of orbitals related with the SPDM. जेवढे काही तुमचे ब्लॉक्सचे नंबर्स आहेत ते कशामुळे आलेले आहेत तेवढेच. एक्झॅक्ट डी मध्ये कोणी प्रश्न विचारला, एक्झॅक्ट डी मध्ये 10च कसं काय सांगा, नाही 10च कसं काय सांगा, सिंपल उत्तर द्या मित्र हो. की जे डी ब्लॉक नाव आलेलं आहे हे एका ऑर्बिटल कडून आलेले, जी की एका ॲटमची ऑर्बिटल असते. काय असते? एका ॲटमची ऑर्बिटल. ओके, सो अजून जर मी ब्रीफ मध्ये जर गेलो तुम्हाला ते सांगू शकतो की ऑर्बिटल वगैरे काय, पण मला डोकं खराब नाही करायचं तुमचं. लक्षात ठेवा, तुम्ही फर्दर शिकणारच आहात तर इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवण्यासाठी ब्लॉक असेल. आता मी इथून शॉर्टमध्ये तुम्हाला सांगतो की यांना लक्षात कसं ठेवायचं काय नाही. इथे लिहून दिलं असतं. ऑफकोर्स माझ्या नोट्स आहेत स्वतःच्या, मी तयार केलेल्या नोट्स आहेत आणि रिटर्न नोट्स आहेत, माझ्या हँड रिटन नोट्स. जर मला वेळ भेटत मी टेलिग्रामचं चॅनल क्रिएट करेन आणि त्याच्यावर मी ऑफकोर्स आपले जे काही माझ्या हँड रिटन नोट्स आहेत ते त्या अपलोड करेन. तर ठीक आहे, तर आतापर्यंत आपण पिरियडिक टेबल बद्दल माहिती बघितलेली आहे, जेच की पूर्ण त्याचे फीचर्स वगैरे काय. तर हा झाला आपला थर्ड पार्ट. आता येणाऱ्या पुढच्या पार्टमध्ये मी हा लर्न कसा करायचा टेबल, हे ग्रुप कसा पाठ करायचा, हा ग्रुप कसा पाठ करायचा, किंवा हा पिरियड, हा ग्रुप जे इम्पॉर्टंट लर्निंग आहे पिरियडिक टेबलला तयार करण्यासाठी लागणार आहे ते आपण आता नेक्स्ट पार्ट बरोबर बघूया. धन्यवाद.